हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल। तर इथे आम्ही सोमवारी माझ्या सासरी गेलो होतो। सकाळीच निघालो होतो, 9:30 पावणे 10च्या दरम्यान। सकाळी म्हणजे काहीच आवरलं नव्हतं, असंच निघालो होतो, म्हणून तुम्हाला माझा अवतार असा दिसत असेल। फ्रेश झालो, आंघोळ केली आणि साडी नेसली आणि तशीच निघाली। काही तयारी केली नाही, कारण तिथे जाऊन करणार होतो, कारण पूजेला बराच वेळ होता। आणि हर्षला पण खूप मजा वाटत होती, कारण सकाळीच फिरायला निघालो होतो, म्हणून त्याला खूप मजा वाटत होती। आणि इथे खूप सुंदर असं वातावरण असतं कोकणात, पावसाळी। खूप असं प्रसन्न आणि छान वाटत होतं आज। आणि सण असल्यावरती आपोआपच म्हणजे तसंच वातावरण होतं, तसं फील होतं, प्रसन्न आणि छान शांत वाटतं, पॉझिटिव्हिटी येते। आणि इथे छान असं पावसाळी वातावरण झालं होतं। पण नशिबाने त्या दिवशी म्हणजे सोमवारी पाऊस नव्हता। मध्ये मध्ये येत होता बारीक, पण असा नेहमीसारखा म्हणजे नेहमी काही दिवसांपूर्वी जसं पाऊस पडत होता तसं नव्हता पाऊस। आणि इथे छान आम्ही हम्मासुद्धा बघितली आणि छान असं हिरवळ वातावरण असतं कोकणात। आणि इथे हर्ष खेळत होता, त्याला जी वस्तू भेटेल त्या वस्तूसोबत तो खेळत होता। आणि इथे सॉन्ग लावलं होतं आणि त्यानंतर एकीकडे आम्ही जेवण करायला घेतलं होतं आणि एकीकडे पूजेची तयारी करायला घेतली होती, कारण नंतर मग खूप गर्दी होते आणि नेहमीप्रमाणे उशीर होतोच घरातली कामं आवरता म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माझे मिस्टर सूप भरण्यासाठी मदत करत होते। आणि आत्ताच नाही तर लग्न झाल्यापासून मी नोटीस करते की सूप भरताना ते मदत करतात। आणि खूप आधीपासून म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीपासूनच ते सासूबाईंना पण मदत करायची। आणि नंतर मग आमचं लग्न झालं आणि आमचे सूप भरताना पण ते मदत करतात। पण काहींचं असतं ना की काही पुरुष असतात, त्यांना खूप असं म्हणजे पुरुषार्थ मेल इगो असतो, पुरुषी अहंकार असतं की हे काम बाईचंच आहे तर मी का करावं हे काम। तर यांचं असं नाही आहे, ते प्रत्येक कामात मला मदत करतात। आणि आम्ही दोघांनी मिळून सूप भरला। आणि इथे माझी पुतणी आहे ना, मोठी पुतणी, मोठ्या जावेची मुलगी, तर ती शूट करायला मदत करत होती। आणि पटापट आम्ही सूप भरून घेतले होते, तिघींचे सूप भरायचे होते आणि पूजेला पण उशीर होऊ नये म्हणून। पण शेवटी उशीर झालाच, सगळ्या बायका तिथे जमल्या होत्या आणि आम्ही शेवटी नाही म्हणता येणार, कारण आमच्या मागेसुद्धा बायका होत्या। पण शेवटी कसं उशीर जवळजवळ 12:30-1 वाजलेच होते पूजायला। सो पटापट आम्ही इथे तयारी केली, सगळे जे काही फ्रूट्स वगैरे आणले होते ना ते व्यवस्थित रचून ठेवले होते। आणि हर्ष पण खेळण्यात रमला होता, त्याची मायरा दिदी होती, संकू दिदी होती, सो तो खेळण्यात दंग झाला होता। पण त्याचं खेळणं काही वेगळंच असतं, भांडी डबे वगैरे त्याच्यासोबत तो खेळत असतो। पण छान त्याने तयारी वगैरे करून दिली आणि रडला नाही फारसा। आणि त्या दिवशी तुम्हाला सांगू, झोपलाच नव्हता तो। शेवटी कधी तो दुपारी झोपला 2:30-3च्या 2-2:30च्या दरम्यान तो झोपला, थोडाच झोपला, जास्त वेळ नाही झोपला तो। आणि इथे हा तिघींचा लूक आहे, अशा पद्धतीने आम्ही छान तयार झालो होतो। आणि इथे आम्ही नंतर माझ्या बारक्या जावेने तिच्या मुलीला उचलून घेतलं होतं, कारण ती ऐकतच नव्हती। त्यानंतर इथे अक्षरशः ना यावर्षी नंबर लावले होते, नंबरप्रमाणे पूजायला सुरुवात केली होती बायकांनी, कारण आणि आम्ही खूप उशिरा गेलो। पण बरं झालं की माझ्या मोठ्या जाऊबाई आणि माझी जी पुतणी होती ना, तिचा कोरा वौसा होता, तो दरवर्षी असतो। पहिला वौसा तिचा आय थिंक 5 वर्षाचे असताना झाला होता, कोरा वौसा म्हणतात कोकणात। सो ते पण करून घेतलं आणि त्यांनी नंबर लावला होता म्हणून आम्हाला पुढे जाता आलं। सो आम्ही 5 जणींनी मिळून ओवसा पूर्ण केला, गौरीपूजन केलं अशा पद्धतीने।
गणपतीला हाया कसं हात घे आता कसं कोण धरतोय घ्या पहिला तांदूळ घ्या तांदूळ घ्या घ्या सगळ्यांनी सोडा खाली आता तू वर धर बाबू तू वर धर आता मला दिसतोय तरी वाचायला माझ्यावर ठेवा झोपा पडते बाबूच्या आता व्हायचा होता मग सोड वळलं का होतो काय जेवायचं तांदूळ पाणी द्या फुल घ्या तांदूळ आता घेतलं ना आता तुम्ही फुला होतं आणलं ना मला इथं हात अर्धा अर्धा करा पडेल आहे सुपली पडेल घेतलीस फुलं तर आता वरदान सोड सोड खाली टाक ते फुलं टाक फुलं ठेवायची काय बाबेला हा ना तू तुम्ही घे तुझा सूप चल तो करंडा कुठे न्या कुठे न्याला हा पडला पडत सूप घे तो इकडनं घे दे हात बंडी ठेव काढून घे हळद कुंकू लाव गौरीला वाव तर आमच्या इथे लहान मुलींचा जो ओवसा केला जातो ना त्याला कोरा ओवसा असं म्हटलं जातं. तर पहिला जो कोरा ओवसा असतो ना तर 5 सुपल्या घेऊन येतात. लहान आकाराच्या सूप असतात तर ते त्याला सुपल्या म्हटलं जातं. तर त्या घेऊन येतात आणि पहिल्या कोऱ्या वंशाला 5 सुपल्यांचा ओवसा करून जे आपले नातेवाईक वगैरे असतील ना तर तिथे जाऊन त्यांना तो दिला जातो, आशीर्वाद घेतला जातो आणि त्या सूपामध्ये तो सूप त्यांना दिला जातो आणि ते आपले जे नातेवाईक असतात ना तर ते पैसे वगैरे देतात आणि आशीर्वादसुद्धा दिला जातो. तर अशा पद्धतीने कोरा ओवसा केला जातो. आणि लग्नानंतरसुद्धा जो पहिला ओवसा असतो ना तर त्यावेळीसुद्धा 5 सुपांचा ओवसा केला जातो आणि दरवर्षी 1-1 सुपांचा ओवसा केला जातो आणि पद्धत सेम आहे. फक्त सूप कोऱ्या ओवशाला सुपल्यांचा वापर केला जातो आणि लग्नानंतर जो ओवसा असतो त्याला सुपांचा वापर केला जातो. तर इथे माझी लहान जाव आहे ना तर ती गौरीपूजन करत आहे पहिलं. आणि शूट करायला म्हणजे खूप गर्दी होती कारण माझे मिस्टर येणार होते पण खूप गर्दी असल्यामुळे ना आणि तिथे उभं राहायला पण अशी म्हणजे पूर्ण अशी जागा नव्हती. प्रॉपर असं शूट नाही करता येत होतं म्हणून एका बाजूला मोठ्या जाऊबाई उभ्या होत्या ना गौरीच्या बाजूला तर तिथे त्यांनी माझं शूट करून घेतलं. त्यांना सांगितलं तुम्ही शूट करा आणि त्यानंतर मी गौरीपूजन केलं आणि गणपतीला पण ओवसलं जातं सुपाने. वाण वगैरे ठेवला जातो आणि वाण जे काही वाण तयार करतात ना तर त्यात 5 प्रकारची प्रत्येकी 1-1 पानं रचली जाते आणि त्या पानांमध्ये नारळ आणि जे काही फळं वगैरे ठेवलेली असते ना तर ते एक फळ ओटीचं सामान असतं, बांगडी आणि करणफणी वगैरे. आणि त्यानंतर सुपात दिवा ठेवून हळद कुंकू वाहून मग त्यात सुपाने गौरीपूजन केलं जातं, ओवाळलं जातं. तर अशा पद्धतीने आमच्या इथे गौरीपूजन केलं जातं. तर तुमच्याकडे कोणती पद्धत आहे कसं गौरीपूजन केलं जातं तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने इथे गौरीपूजन झालेलं आहे. त्यानंतर सासूबाईंनी गौरीपूजन केलं आहे, सूप ओवसलेलं आहे. त्यानंतर आम्ही घरी गेलो. त्यानंतर जेवण तयारच होतं, आम्ही जेवण वगैरे बनवून गेलो होतो आणि त्यानंतर आम्ही उपवास सोडला. गौरीपूजन झाल्यानंतर नवऱ्यांना सुपाने ओवाळून त्यांना वाण देऊन त्यानंतर उपवास सोडला जातो. तर या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई. तर त्यांनीसुद्धा आमच्या सगळ्यांचं झाल्यानंतर त्यांनी गौरीपूजन केलं, सूप ओवसून घेतला आणि त्यानंतर आम्ही काही फोटोशूट वगैरे केले. फार नाही 3-4 फोटोज काढले सोबत आमच्या आणि नंतर मग घरी गेलो. छान नवऱ्यांना ओवाळून त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यानंतर आम्ही उपवास सोडला. झोपेला आलाय.
गेलं गेलं पप्पा गेलं तुझ्या गाल तिला गाल कापायची चले गणपती बाबा हास हर्ष हसतो कसा रे? हो. आणि ही आमची गवर ही आमची गवर गवर रुसला तुम्ही का? आईने उचलून नाही ना घेतला हो तिकडे कुठे हो चाललो इकडे वरच्या वाडला चप्पल काढा वरच्या वाडला आम्ही चाललो अबे जय जयकार जय तिथे करायचं इथे नाही हा कर जय जय करा त्याला हात लावायचंय घरी आल्यानंतर इथे सगळ्यात आधी सासूबाईंनी माझ्या सासऱ्यांना ओवाळलं औक्षण केलं आणि त्यानंतर वाण देऊन त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. नाही करा मी काढते काय नाही हिला मग काय हसू येते आणि हे आहेत माझे लहान दीर आणि त्यांचं औक्षण वगैरे करून त्याच पद्धतीने ओवाळणी केली आणि त्यानंतर वाण देऊन पाया पडून तर इथे मी माझ्या मिस्टरांना ओवाळायला घेतलं आणि सोबत हर्षसुद्धा बसला होता आणि त्यालासुद्धा टिळा लावला आणि माझ्या जावेला सांगितलं शूट करून घे माझं. सो इथे मी छान असं ओवाळलं आहे आणि त्यांना योग्य नाही वाटलं खुर्चीत बसून ओवाळून घेणं, त्यामुळे ते खाली बसले आहे आणि त्यानंतर त्यांना ओवाळून औक्षण करून वाण दिला आहे त्यांना आणि पाया पडून आशीर्वाद घेतलेला आहे. आणि आजचा व्लॉग एवढाच. आजचा गौरीपूजनाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.